मुलं शिकण्यासाठी हॉस्टेलवर जातात, त्याचसोबत लहान मुलांना मोठ्यांना मधल्या वेळेत खाण्यासाठी काही ना काही पौष्टिक दमदार खाऊ आपण शोधत असतो. तर हे ना गुळ शेंगदाण्याचे लाडू आहेत. अचूक प्रमाणात आपण हे लाडू बनवणार आहोत. हे लाडू बनवताना यामध्ये तूप तेल काहीही घालणार नाही आहोत, तरी हे छान बांधले जातात. बरं, थंडीच्या दिवसात हे लाडू बनवणार असेल तर गुळ कधी कधी थिजतो, मग तेव्हा त्यासाठी काय टिप्स आहेत हेही बघणार आहोत. बघा काय दिसतंय कमाल. पटकन रेसिपी सुरू करत. नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण ना मस्त असे 2 ते 3 महिने टिकणारे खमंग खुसखुशीत शेंगदाण्याचे लाडू कसे बनवायचे ते बघूयात. तर शाळा सुरू झालेल्या आहेत. मुलांना शाळेतून घरी आलं की काहीतरी असं तोंडात टाकण्यासाठी हवं असतं. शाळेच्या डब्यामध्ये कधी सकाळी उठायला उशीर झाला तर छोट्या सुट्टीसाठी पटकन काहीतरी असं दमदमीत द्यायचं असेल तर उत्तम पर्याय आहे. तुमची मुलं शिक्षणानिमित्त बाहेर शिकायला गेली असतील तर त्यांच्यासाठी हे बनवून देऊ शकता की जेणेकरून भूक लागली आणि काहीतरी मस्त असं दमदमीत एनर्जेटिक हवं तर हे लाडू अतिशय पौष्टिक पर्याय आहे. तर अगदी 1 किलोच्या प्रमाणात आपण ही रेसिपी बघणार आहोत. लाडू वळताना अजिबात त्रास होणार नाही याची काळजी मी घेणार आहे आणि त्यासाठी काय काय टिप्स आहेत तेही आपण बघूयात. तर सगळ्यात आधी आपण इथे घेतोय शेंगदाणे. आता इथे मी अर्धा किलो शेंगदाणे घेते. 1 किलोच्या प्रमाणात आपण बनवणार आहोत तर अर्धा किलो शेंगदाणे आणि अर्धा किलो गूळ घ्यायचा. आता शेंगदाणे मी इथे निवडून घेतलेत. काय होतं ना, कधी कधी एखादा खराब शेंगदाणा असतो, जाळी लागलेली असते किंवा खवट शेंगदाणा असतं, तर तो काढून घ्यायचा. गॅस आता मोठ्या आचेवर ठेवायचा, तवा फक्त तापेपर्यंत, आणि मग मध्यम आचेवर एकसारखं ढवळत हे शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे. खूप मोठ्या आचेवर अजिबात भाजायचं नाही, नाहीतर काय होतं ना, त्याचा पटापट रंग बदलतो पण शेंगदाणे अजिबात खमंग खरपूस भाजले जात नाही. त्यामुळे मोठ्या आचेवर कधीच शेंगदाणे भाजायचे नाही. कढई बऱ्यापैकी तापली की मध्यम आचेवर करून घ्यायची. आता हे शेंगदाणे मला हे जे रेग्युलर आहेत ते मी घेतलेत, पण आणखी लाल रंगाचे शेंगदाणे असतात बघा, टपोरे शेंगदाणे, ते घेतले ना तर त्यापासूनचे हे लाडू आणि त्याची चव कमाल लागते. करून बघा. लाल जे मोठे टपोरे शेंगदाणे असतात, खारे शेंगदाणेमध्ये किंवा चिवड्यामध्ये त्याची शेंगदाणे चटणी बनवतात, ते शेंगदाणे वापरले तर अजून कमाल होतात. चला, आता तवा बऱ्यापैकी तापलेला आहे. गॅस मध्यम आचेवर करते आणि असं एकसारखं परतत, अजिबात शेंगदाणे सोडायचे नाही आहेत. याला पूर्ण या शेंगदाण्यांच्या टरफलांचा रंग बदलेपर्यंत, एकसारखा गडद सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घे. लाल बुंद दिसले पाहिजे छान. आणि शेंगदाणे भाजताना आहे ना, शक्यतो असं पसरट टोप किंवा पातेलं वगैरे घ्यायचं, म्हणजे ते एकसारखे त्याला हीट पण लागते आणि एकसारखे भाजले पण जातात. एक कच्चा राहिला, एक जास्त भाजला गेला असं होतं. आता एक साधारण 5 मिनिटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकाल आता शेंगदाण्यांचा आहे ना हलकासा रंग असा बदलायला सुरुवात झालेली आहे. हलकं तांबूस व्हायला सुरुवात झाली. आता असंच हे मध्यम आचेवर शेंगदाणे भाजत राहायचे आहेत. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपीला फेसबुक पेजवर लाईक करा. त्याचबरोबर डेली अपडेटसाठी फॉलोही करा. 10 मिनिटं होत आलेले आहेत. शेंगदाणे मी एकसारखे असे ढवळत भाजते. आता रंग याचा आणखी गडद झालेला आहे, पण आणखी एक 3-4 मिनिटं लागतील हे भाजण्यापर्यंत. सो आणखी हे मी असे एकसारखे ढवळत भाजून घेणार आहे. असा आहे ना टचटच आवाज येतो, म्हणजे ते शेंगदाणे फुटतात. सो तोवर हे भाजत राहायचं. आला आवाज, असा टचटच आवाज यायला लागतो. याचा अर्थ आपले शेंगदाणे छान खमंग खरपूस भाजले जात आहेत. कमाल. काय मस्त खमंग हे शेंगदाणे भाजून झालेले आहेत. आता गॅस करते बंद. हे बघा, आता यापुढे मात्र भाजायचे अजिबात नाही. छान असे खमंग खरपूस भाजले गेलेले आहेत. क्या बात आहे. आता हे थंड करून घेऊया. पूर्ण थंड नाही करायचे, हलकेसे गरम ठेवायचे आहेत. शेंगदाणे आहेत ना गरमच आहेत हलकेसे, तर असे हातामध्ये घेऊन हे चोळून घेऊ. आता हे फास्ट करायचं असेल ना तर हे एका सुती कापडी बॅगेत घालायचं आणि ती बॅग चोळून घ्यायची, म्हणजे ते पटकन निघतात. ही टरफलं काढून घ्यायची. खरं टरफलं नाही काढली तरी चालतील, कारण
टरफलांमध्ये पण पोषण मूल्य शक्यतो मी जेव्हा घरी खायला करते तेव्हा ठेवते, पण आता तुमच्यासाठी काढते. आणि आता टरफल काढून झाली की काय करायचं सांगते. चला, आता शेंगदाण्याची टरफलं पाखडून काढतात पूर्वीच्या काही ताटात किंवा सुपात घेऊन, पण ही मेथड मी 2009 पासून दाखवते, त्यामुळे आता खाली येऊन बोलू नका इकडचं बघितलं तिकडचं बघितलं. यापूर्वीच्या अनेक व्हिडिओजमध्ये ही इझी शॉर्टकट मी तुम्हाला दाखवलेला आहे. तर काय करायचं, असा मोठा झाऱ्या घ्यायचा ज्याने आपण पदार्थ तळतो, त्यामध्ये हे शेंगदाणे घालायचं आणि हे असं चाळायचं, म्हणजे टरफलं खाली पडतात ते इकडे तिकडे उडत नाही आणि शेंगदाणे वरच्यावर छान राहतात. आता याच पद्धतीने आपण सगळे शेंगदाण्याची टरफलं काढून घेऊ. चला, आता इथे शेंगदाण्याची टरफलं पूर्ण काढून झालेली आहेत. आता अर्धा किलो शेंगदाणे आहेत, तर आपण इथे समप्रमाणात गूळ घेणार आहोत. अर्धा किलोच इथे गूळ घेते. आता काय करायचं, आता लाडू करायचे. तर इथे अख्खी वेलची आहे माझ्याकडे. आता हे स्टेप बाय स्टेप कसं करायचं ते आपण बघूयात. यातल्या बिया काढून घ्यायच्या, हे मिक्सरच्या बेसला घालायच्या, म्हणजे सेपरेट मग वेलची कुटायची गरज नाही पडत. आता काय होतं ना, हे जास्त प्रमाणात ते मिक्सरमध्ये नाही होणार. मग काय करायचं, इथे 1 कप हा भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आणि त्याच प्रमाणात आपण गूळही घेणार आहे. गूळ मी इथे छान चिरून ठेवला, हा गूळ घेऊया. आता गूळ घालूया. आता हे एकसारखं अजिबात फिरवायचं नाहीये, फक्त पल्स करायचं. हे बघा, यामुळे काय होतं ना, शेंगदाणे एकसारखे बारीक होतात आणि शेंगदाण्यामध्ये तेलाचा अंश असतो. एकसारखं फिरवलं तर त्यातलं तेल रिलीज होतं आणि मग ते मिश्रण फार असं चिवी होतं, म्हणून हे असं करायचं. तर या प्रोसेसमध्ये आपली वेलची पूड तयार होते आणि एक्झॅक्ट प्रपोर्शनमध्ये प्रमाणात हे दळलं जातं. आता हे मिश्रण आहे ना, एका डिशमध्ये असं काढून घेऊया. आणि इथे तुम्ही बघाल तर मी हे बऱ्यापैकी असं छान रवाळ ठेवलंय. थोडे छोटे छोटे असे शेंगदाण्याचे कण पण दाताखाली आले ना की कमालच चव लागते त्याची. आता हीच सेम प्रोसेस फॉलो करून आपण सगळं हे मिश्रण एकत्र करून घेऊया. वेलचीच्या बिया घालायच्या, 1 कप शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे, त्यामध्ये 1 कप गूळ, पल्स करत करत फिरवून घ्यायचं. चला, आता याच पद्धतीने सगळं हे मी मिश्रण तयार करून घेते. चला, आता हे सगळं मिश्रण मिक्सरमध्ये छान फिरवून घेतलंय. आता हे पुन्हा असं हाताने एकजीव करून घ्यायचं, कारण हे सेपरेट सेपरेट दळलंय आपण, त्यामुळे पुन्हा असं एकसंध करून घ्यायची गरज आहे. आता ना मिक्सरमध्ये जरी तुम्ही केलं, तुमच्याकडे फूड प्रोसेसर असेल ना, तर एका फटक्यात हे होईल. सो तुम्ही फूड प्रोसेसर वापरू शकता. सगळं हवं तर 2 बॅचेसमध्ये किंवा माझ्या मते एका बॅचेसमध्ये 1 बॅचमध्येच हे छान होईल. आता याचा लाडू वळूया. हे असं थोडं थोडं मिश्रण हातात घ्यायचं. हाताची ऊब जसजशी त्याला लागते तसं ते शेप घ्यायला लागतं. गूळ विरघळतो, वितळतो आणि हा लाडू पण छान बांधला जातो. काहीच बाकी ॲडिशनल गोष्टी घालायची अजिबात गरज नाही. आता ना मी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हे करते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हवामान ऑलरेडी उष्ण असतं, त्यामुळे गूळ तसाही असा फारसा कडक होत नाही किंवा कोरडा होत नाही. पण बऱ्यापैकी हे जिन्नस आहेत ना आपण थंडीच्या दिवसांमध्ये करतो किंवा पावसाळ्यात. थंडीच्या दिवसांमध्ये हवा एकदम कोरडी झालेली असते. हाताच्या उष्णतेने गूळ छान विरघळला, त्याला ग्लेज पण छान आलेली आहे. आता यापुढे मी याला नाही हाताळत, नाहीतर मग तो मऊ पडेल. आता हे ठेवूयात साईड. आता याच पद्धतीने सगळे लाडू वळवूयात. आता थंडीच्या दिवसांमध्ये तुम्ही हे लाडू करत असाल आणि हे अजिबात वळले जात नसतील तर काय करायचं, काही नाही, मायक्रोवेव्ह असेल तर हे मिश्रण आहे ना छान मायक्रोवेव्ह करून घ्यायचं. 30 सेकंद, खूप नाही, 30 सेकंद मायक्रोवेव्ह करायचं. ते हलकंसं तापलं, गूळ हलकासा मऊ झाला, त्याला उष्णता लागली की लाडू छान वळले जातात. आता सगळ्यांकडे मायक्रोवेव्ह नसतं की नाही, मग काय करायचं, असा मोठा थाळा घ्यायचा, त्याच्या खाली आहे ना एका पॅनमध्ये गरम पाणी घ्यायचं
आणि त्यावर हा थाळा बुडला नाही पाहिजे, वर तर म्हणजे ठेवला गेला पाहिजे. म्हणजे मग काय होतं, त्या पाण्याची जी वाफ आहे त्याने गूळ छान असा विरघळला जातो आणि लाडू पण बांधणं सोपं होऊन जातं. पाणी उकळतं नको, हलकंसं गरमच पाणी हवं, त्यावर थाळा ठेवा म्हणजे ते एकसारखा गूळ विरघळतो आणि लाडू बांधले जातात. चला आता याच पद्धतीने हे लाडू मी बांधून घेते. हे लाडू तुम्ही हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता. छान महिना 2 महिने आरामशीर टिकतात, अजिबात खराब होत नाहीत. मुख्य म्हणजे दमदमीत होतात, पौष्टिक होतात, उपवासाला खाऊ शकता. आणि एक लाडू आणि एक ग्लास दूध प्यायलं ना सकाळी की झालं, तुमचा नाश्ताच होऊन गेला. पुन्हा भेटूयात अशाच खमंग खुसखुशीत रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.